नमस्कार मित्रांनो, मी उदय लंगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये 4600 च्या भावावर 100% करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये 4600 च्या भावावर 100% करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री, ज्यामुळे होईल आपल्या सर्वांचा या ठिकाणी 100% फायदा। पण देशांतर्गत बाजारामध्ये 4600 च्या भावावर सोयाबीनची विक्री का करावी, हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 4600 च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री का करावी, आणि जर आपण 4600 च्या भावावर सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी फायदा कशा पद्धतीने होणार, याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये 4600 च्या भावावर 100% करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे होईल आपल्या सर्वांचा या ठिकाणी 100% फायदा। पण देशांतर्गत बाजारामध्ये 4600 च्या भावावर सोयाबीनची विक्री का करावी आणि यामुळे आपला फायदा कसा होणार, याबद्दल घेऊयात आता अधिक माहिती। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 4200 ते 4500 च्या दरम्यान आहे। देशामध्ये आपल्याला माहिती आहे की सोयाबीनची विक्री ही या ठिकाणी कमी होत चालली आहे, यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात येत्या 15 ते 20 दिवसात 100 रुपयाची सुधारणा होऊन सोयाबीनचा बाजारभाव 4300 ते 4600 च्या दरम्यान दिसणार आहे। पण एक गोष्ट खात्रीने लक्षात ठेवा की देशामध्ये मोहरीची आवक वाढत आहे, देशामध्ये निवडणुकामुळे सोयाबीनचा भाव नियंत्रणात आहे व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये यावर्षी सोयाबीन, सोयातेल, सोयाबीन यांचं उत्पादन हे विक्रमी होणार आहे। यामुळे आपल्याला सोयाबीनच्या भावातील तेजी जास्त काळ टिकताना दिसणार नाही। यामुळे 4600 चा भाव इथून पुढे आपणास मिळाला तर इथं 50% सोयाबीनची विक्री करा व त्यानंतर 100-200 च्या तेजीवरती उर्वरित 50% सोयाबीन विक्री केलं तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा। कारण भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येणार नाही। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।